मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला बाबा मला इथं ठेवू नका, मला घेऊन चला. कुठं? नंदाच्या घराला मजने गोकुळाला. जुन्या काळातली एक चालू होती. नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. अहो बाबा मला इथं ठेवू नका. उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. भगवान परमात्मा वसुदेवानं उचलले आणि टोपलीमध्ये ठेवले, मुक्त झाले. कारागृहाचे दरवाजे उघडण्यात आले, उघडले ऑटोमॅटिक. भगवान परमात्मा तिकडे गोकुळामध्ये पोहोचले. ऐका माझ्याकडे बघा. मुलगा तिथे ठेवला, ती मुलगी झालेली परत टोपलीमध्ये ठेवली. कारागृहामध्ये आले. कंसाला बातमी कळाली. 8वा झाला, 8वा झाला, 8वा झाला. 8वा नव्हता, 8वी होती. हातामध्ये धरली आणि मुलगी मारणार. कंसानं मुलगी मारण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये एकच कंस होता की ज्याने मुलगी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळामध्ये एकच कंस होता की त्यानं मुलगी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळात एकच कंस होता. तुम्हाला कळते ना मला काय म्हणायचं? त्या काळामध्ये एकच कंस होता की त्याने मुलगी मारण्याचा प्रयत्न केला. आता घरात कंस मुलगी मारायला तयार आहे. नका मारू त्या लिकेला, येऊ द्या त्या मुलीला जन्माला. मला खरं सांगा, जेवढे पुरुष मंडळीत माझ्यासमोर बसलेले, तुमच्यावरती सर्वात जास्त प्रेम मुलगा करतो की मुलगी करते? हा, मुलगी करते. मग तुम्ही जमीन, प्रॉपर्टी, इस्टेट नावावर कोणाच्या करतात? मुलाच्या. वंशाचा दिवा आणि वंशाची दिवा दारू पिऊन आल्या. खोटाय म्हातारा, ह्याच्या डोक्यातच दगड घालतो. मग बायको म्हणते, बघा ना कसा आमचा बाब्या दारू पिऊन आला, तुम्ही पलंगा खाली बसा. तिकून शिळीचा लोंढा ना बाब्याचा बाप पलंगा खाली. जेवढे माणसं माझ्या समोर आपण वडगावकर बसलेले आहात, एखाद्याही माणसानं हात वर करून सांगा की महाराज आमची मुलगी दारू पिऊन आली आणि तिने सांगितलं पप्पा कुठे, त्यांच्या डोक्यात दगड घालतो. आहे का इथे कोणी एखादा माणूस? नाही. अरे मुलीला संस्कार वेगळे राहतात. बाप मेल्यावरती सर्वात जास्त रडणारी जर कोण असेल तर तिचं नाव म्हणजे मुलगी आहे. अंतिम समयाला बाप धरणीला पडतो. सर्व पाहुणे विचारतात, लेक विचारतात, बाबा काय खायचं, काही इच्छा आहे का शेवटची? बाप म्हणतो, काही नाही रे पोरांनो, माझी काही अपेक्षा नाही, पण एकदा माझ्या ताडीला निरोप पाठवा. लेकीला निरोप पाठवला जातो. लेक बापाच्या समोर उभी राहते. डोळे भरून बाप त्या लेकीला पाहतो. त्या लेकीचा हात आपल्या हातामध्ये घेतो.
आणि त्याच दिवशी मरण्याकरता मोकळा होतो तो म्हणजे मुलीचा बाप आहे. बाप आयुष्यामध्ये कधी रडणार नाही, पण एकुलती एक मुलगी सासरी जाताना ढसा ढसा रडणारा कोण असेल तो म्हणजे मुलगीचा बाप. दाटून कंठ येतो ओठात येई गाणे जापुल्या घरी तू जालाडके सुखाने दाटून कंठ येतो. त्यावेळेला रडणारा मुलीचा बाप आहे. 4 मुलांना जर सांभाळलं नाही तर 5वी मुलगी म्हणते बाबा तुम्ही माझ्याकडे येऊन राहा, मी तुम्हाला सांभाळते. हे म्हणण्याची ताकद कोणामध्ये तर ती ताकद या मुलीमध्ये. मुलगी सासरी काही सहन करेल, पण जन्मदात्या आई बापाचा अपमान मुलगी कधी सहन करणार नाही. एखाद्या वेळेला जर सासू सासरे आई वडिलांवरती घालून शिवाय द्यायला लागले तर ताड दिवशी मुलगी उभी राहते, ओ सासूबाई एक वेळेला माझ्या अंगावर पेट्रोल टाकून मला पेटवून द्या, पण खबरदार जर माझ्या आईचं माझ्या बापाचं नाव घेतलं तर याद राखा. हे म्हणण्याची ताकद कोणामध्ये तर ती ताकद मुलीमध्ये राहते. म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही, स्वाभिमानाने सांगायचं की मला मुलगी झाली. म्हणून आज आपल्या कीर्तनामध्ये ज्यांना ज्यांना मुली आहेत, मुलीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आणि या टाळ्या कोणी वाजवल्या? ज्यांना मुली आहेत त्यांनीच वाजवल्या. ज्यांना नाही तेवढं आपले गुदगुल्या करायला आपल्या हाताला. मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही. जर तुम्हाला वाटत असेल भगत सिंह जन्माला यावे, अगोदर विद्यादेवी पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्र जन्माला यावे, अगोदर कौशल्या माता पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल भगवान श्रीकृष्ण जन्माला यावे, अगोदर देवकी माता यशोदा माता पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल श्री संत भगवान बाबा जन्माला यावे, अगोदर कौतिका माता पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, तर प्रत्येकाच्या घरामध्ये अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. म्हणून छत्रपती शिवरायांची शिवजयंती जवळ आली की आपण पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करतो. माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. छत्रपती शिवरायांची शिवजयंती जवळ आली, पहिल्यांदा वंदन आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करतो. आणि उगाच कुणाच्याही पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नसतात, त्याला कुसई तशी पवित्र असली पाहिजे. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले. सर्व दासाने विचारलं, मासाहेब तुम्हाला काय डोहाळे होतात? काही खावंसं वाटतं का, काही प्यावंसं वाटतं का, काही लिहावंसं वाटतं का? त्यावेळेला मासाहेबांनी सांगितलं, आम्हाला काही खावंसं वाटत नाही, मग आम्हाला डोक्यामध्ये जिरेटोप घालावंसं वाटतं, कमरेला तलवार ज्ञान करावंसे वाटते, आणि घोड्यावरती बसून शत्रूचे मुंडके तलवारीने सपासप सलाम करावेसे वाटतात. असे आम्हाला डोळे होतात. आणि अशाच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत असतात. म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची 12 जानेवारी महत्वाची तारीख आपल्या या महिन्यामध्ये आलेली आहे. म्हणून पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाताला करतो. जिजा माऊली गे तुला वंदना, जिजा माऊली गे तुला वंदना, जिजा माऊली गे तुला वंदना, जिजा माऊली गे तुला वंदना. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त झाली, तुझ्या प्रेरणेने
नाही. पहिल्यांदा वंदन आपण राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना करतो. म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही. पण मुलगी झाल्यावर सर्वात जास्त नाराज या महिला होतात. महिला आपण भेटायला जाऊ दवाखान्यात, भेटायला गेलो ना आपण दवाखान्यामध्ये, काय झालं? पोरगी घ्यावी. तू कोण आहे ग? ह्या कोणी सांगा ना. तुमच्या आईच्या गर्भामध्ये तुम्ही असताना आईने विचार केला असता आपल्याला मुलगी नकोय, तर तुम्ही या वारे वडगाव मध्ये जन्माला आला असतात का? नाही. म्हणून प्रत्येकानं मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं, नाराज व्हायचं नाही. अरे आज 10वीचा निकाल लागला, पहिली कोण आहे? बोला, मी फाशी घे बरं का झाड म्हणून. 10वीचा निकाल लागला, पहिली कोण? 12वीचा निकाल लागला, पहिली कोण? एमपीसीचा निकाल लागला, युपीसीचा निकाल लागला, नेटचा शेटचा कशाचाही निकाल लागू द्या, पहिली कोण आहे? मुलगी. अरे आज भारत देशाची राष्ट्रपती सुद्धा कोण आहे? मुलगी आहे. म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही. आणि आता दिवस पोराच्या बापाचे नाहीत, आता दिवस कोणाच्या बापाचे आहेत? मुलीच्या बापाचे दिवस आहेत. कारण एक काळ पोराच्या बापाने लई शायनिंग हाणली, पण ते उलट झालं. भगवान के मंदिर में देर है लेकिन अंधेर नहीं है. आता काळ बदलला. एक काळ असा होता की मुलाचा बाप लई शायनिंग हाणायचं, पोरीचा बाप यायचं, राम राम म्हणजे राम राम. कुणीकडं? तुमच्याकडेच. काय विशेष? काय नाही, तुमचा मुलगा चांगला शिकलेला आहे, माझी मुलगी चांगली शिकलेली आहे, मग मला असं वाटलं की तुमच्या मुलाला माझी मुलगी द्यावी. मग पोराचा बाप वजनात यायचं त्यावेळेला. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, आमचा अवकंडा आता तुमचा प्रपंच, एवढी शायनिंग हाणायचं. पण काळ बदलला. आता काळ बदललाय. आता काळ कोणाचा आलाय? कोणाचा आलाय? मुलीच्या बापाचा आलाय. आता पोराचा बाप मुलीच्या बापाकडे जाते. हे पोरीचा बाप पूजा करते, कधी आवरतय, कधी उरकतय, कधी उरकतय बघत आहे. जय हरी जय हरी. कोणीकडं? तुमच्याकडेच. काय विशेष? काय नाही, मला असं वाटलं की तुमची पोरगी चांगली शिकलेली आहे तर माझ्या पोराला द्यावी. ते मला, हे बघा, मला 2 वर्ष काही लग्न करायचं नाही, पण तरी माझ्या पोरीला विचारतो, चांगली शिकलेली तिला विचारतो. आवाज येतो ताडे, तिला की पळत येते वाढलेली लाडकी. ती म्हणती काय बाबा? अगं तुला हे पाहुणे पाहायला आले, ते म्हणतात तुझं 2 लग्न करायचंय. ती म्हणती बाबा मला 4 वर्ष लग्नच नाही करायचं. हे पोराचा बाप म्हणतोय हिची 4 आणि ह्याची 2, 6 वर्ष. आमचं पोरग ते म्हणजे येरी ढकलू द्या, आम्हाला काय करायचं. आता दिवस पुरीच्या बापाचे दिवस आलेत. म्हणून मुलीच्या बापानं कधीच आयुष्यामध्ये घाबरायचं नाही. आणखीन 1 वर्षाने एवढा भयानक काळ येणार आहे तुमच्याकडे, काय मला माहित नाही, पण लग्नाचा पूर्ण खर्च पोराचा बाप करणार आहे. आता सध्या चालू आहे. मोठं VIP लग्न असणार भूमला, लॉन्सला. लग्नाचा पूर्ण खर्च मुलीचा बाप करणार, मुलाचा बाप करणार, मुलाचा बाप करणार. आणि जेवायला भारी भारी पदार्थ, आणि मुलीचा बाप पंक्तीमधून फिरणार. फेटण तुरण हाना, दाबून जेवायला दिसन नालायक सापडला हाना. आणि पोराचा बाप हातात धोतर धरून, ए लेकर बघून वाढा रे, मागच्याला संप राहायचं नाही, लेकर बघून वाढा. एवढे वाईट दिवस येतील राजांनो. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करायचंय. मुलगी जन्माला यायची. अरे काही लोक असे आहेत, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक मुलगी जन्माला आली, मुलीच्या बापानं हत्तीवरून साखर वाटली. संपूर्ण बीड शहरामध्ये हत्तीवरून साखर वाटली. म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही, स्वाभिमानाने सांगायचं मला मुलगी झाली. त्या कंसानं मुलगी मारण्याचा प्रयत्न केला, हातामधून निसटली. तिने सांगितलं तुझं लागी वदी उपजला मजा आधी. अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदर तिकडं गोकुळात जन्माला. इकडलं चरित्र थांबू. तिकडे सकाळी सकाळी एक गवळण झाडलोट करण्याच्या निमित्तानं यशोदा मैयाच्या रूम मध्ये आली आणि तिने संपूर्ण गावामध्ये गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावे 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 एक
आपल्या एकमेकीनं एकमेकाला सांगत सुरुवात केली. गवळण सांगती ओ सांगती गवळणीला आणि पुत्र झाला यशोदेला. जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण गोकुळामध्ये चर्चा झाली. नंदजी को लाला भयो. आता राजाला लेकरू झालं ते काय सर्वसामान्य झालंय का? जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात. गुढिया तोरणे गुढिया तोरणे ओ गुढिया तोरणे करती कथा गाती. गुढिया तोरणे करती कथा गाती. बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा करी आनंदला नरनारी. बाळकृष्ण नंदा करी आनंदला नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी. जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात झाली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्व गावातील सर्व गावकरी एकत्रित जमा झाले आणि भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. एवढा आनंद उत्सव सुरुवात झाली. त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली, डान्स करायला सुरुवात केली. लुंगी डान्स नाही केला, भांगडा डान्स नाही केला, भरतनाट्यम नाही केलं. जुन्या काळामध्ये ती लेझिम पद्धत असायची बघा. आपल्या गावामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगली ती पद्धत आहे. आमच्या मराठवाड्यात आपल्या मराठवाड्यात चांगली पद्धत आहे आणखीन. मग पावले खेळायला सुरुवात केली. पावले आनंद जन्माला आनंद. जिकडे तिकडे आनंद उत्सव सुरुवात. जिकडे तिकडे पावले खेळायला सुरुवात झाली. आता आज आपल्या वारी वडगावमध्ये काही कमी आनंद आहे का? विश्वनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे, उंडेगावकर बाबांचा आशीर्वाद आहे. जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात. तसं गोकुळामध्ये आनंद उत्सवाला सुरुवात झाली. किती आनंद, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला. आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंद आनंद झाला. आजी आनंद आनंद झाला. आजी आनंद आनंद झाला. जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात झाली. जिकडे तिकडे पावले खेळायला सुरुवात झाली. समर्थ वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व बालगोपाळ उपस्थित झालेले आहेत आणि आजची ही सांगताची कीर्तनाची सेवा आम्ही सुद्धा 2 मिनिटं पावल्याचा आनंद साजरा करणार आहोत. सर्वांनी पावले खेळायच्यात माझे सर्व बालगोपाळ. क्या बात. अरे बाबा टाळे सर्वांनी. हा वाह.
क्या बात आजी आनंदी आनंद झाला आज आनंद आनंद झाला गोपाल कृष्ण भगवान की या वाघासाठी टाळ्या वाजवा एक. मला घाम फोडा की नाही नाही गुन्हे लेकरू आहे राव वा कीर्तन झालं 100 रुपये देणार बरं का महाराजाला मी. हा? 500 तुम्ही वाढून द्या की मी देतो ना त्यांना. माझ्यावरची मी द्या वा वा. अहो किती जरी पैसे दिले ना ह्यांना यांच्या कलेचं कौतुक होणार नाही महाराजा लेकरांचं. वाह अहो आपले लेकर झोपले घरी बघा ना काय नामदेव कीर्तन करी आणि पुढे देव नाचे पांडुरंग. लोक इकडे नाचत नाही तिकडे पुढं डीजे पुढे जीप काढून. किती चांगलं आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचू कीर्तनाचे रंगी. फक्त 15 मिनिटात एवढा आनंद येतो. गोकुळात किती आनंद असेल. जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात झाली. गुडिया तोरणे करती कथा गाती गाती बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. जिकडे तिकडे आनंद उत्सव. मग भगवान परमात्म्याला पाहण्याकरता काही गवळणे निघाल्या. पहिल्या गवळीनं देव पाहिला इतका आवडला तिच्या मनातल्या भावना तिने व्यक्त केल्या. दुसरीने विचारलं बाई कसा आहे ग. तिने सांगितलं बाई लई दिसायला कोवळी. पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने मेंदियल माना तेरे वेदियल मला पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदन नंदाचा नंदन. तिनं पाहिला दुसरीनंही पाहिला. तिला विचारलं कस काय ग. तिने सांगितलं बाई लई दिसायला गोड आहे किती सुंदर आहे. तेने आनंदाचा पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. दुसऱ्या गवळीनं देव पाहिला. ती म्हणली बाई लई दिसायला गोंडस आहे. तिसरीला विचारलं तू पाहिला का. लई गोड आहे किती. याती कुळ माझे याती कुळ माझे केले हार. याती कुळ
सगळ्या बाई दिसायला फार सुंदर आहे. एक इंच मत सांगू लागल्या. चौथी म्हणली बाई लय गोड दिसायला सुंदर आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा मदनाचा पुतळा राजस कुमार मदना विशेष कला राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा मदनाचा पुतळा मदनाचा पुतळा. ही चाल पंडित भीमसेन जोशीने गायलेलं आहे. जय कारंजल गांजल त्यासी मन जो आपुले तोची साधू ओळखाव देव तेथेची जाणो दया करण जय पुत्रासी त्याची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची रंजल गांजल त्यासी म्हणे जो बाबू कायाही पंढरी आत्मा हवी कायाही पंढरी आत्मा हवी याच्यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा अतोडीस दिन पावलो अतोडीस दिन पावलो माझे माहेर पडले माझे माहेर पडले जीवर छाते आहे जीवर छाते माझे इंद्रायणी पाठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेश इंद्रायणी इंद्रायणी हे पंडित भीमसेन जोशीने गायलेले अभंग आहेत. आपलं राजस कुमार तिथून लांबलं. खूप दिसायला सुंदर आहे. पाहण्याचा कार्यक्रम आटोपला आणि देव रांगायला लागला. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात दोन्या देखील आसय रंगणी रंगणात दोन्या देखील आसय या पंढरा अरे या अरे या वारे वडगावात काय वाजत गाजत आणि सोन्याचं बारशी लगीन देवाचं लागलं अरे राजा
थकतच नाही ना कधी नसतं चालच क्या बात आहे 8 दिवस आहे या पंढरपुरात काय वाजत गाजत तिथे चाललं तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम्या देखील असे भगवान परमात्मा रांगू लागले एके दिवशी भगवान परमात्म्याला ताप आली ताप भयंकर ताप आली पाळण्यामध्ये घातला यशोदा मैयानं पण भगवान परमात्मा काही राहीनात रडते माझे बाळ तहाणे समजावी ताराहीन नानपरी समजावी ते मागील ते खाया ते वाटेल ते खायला दिलं तरी राहे ना तापटोनी निजवी ते हलवी ते पाळना किती मी मेलो का असंच धंदा त्याला तर आहे पण मी मेलो असंच नाही तुम्ही नंतर ठेवला खालून तुम्हाला जिकडे तिकडे आनंद उत्सव भगवान परमात्म्याला आपल्याला काही ऐका बघा माझ्याकडे विनोदाचा भाग सोडू द्या एके दिवशी भगवान परमात्म्यानं माती खाल्ली आईने हातामध्ये काठी घेतली आणि बळीराम दादाने सांगितलं आई यांना माती खाल्ली देखो देखो यशोदा माई रे तेरे कानाने ब्रजरज खाई रे यशोदा माया हक्कन यानं माती खाल्ली माती आईनं हातामध्ये काठी घेतली आणि भगवान परमात्म्याच्या पुढे पळू लागल्या काय भाग्य त्या यशोदा मायाचं या विश्वाचा नायक भगवान परमात्मा पण यशोदा मायानं भगवान परमात्म्याचं मागं पळावं आणि देवानं सांगावं आई आई नको गे आई नको गे आई माझ मारू नको नाही नाही मी पाहिली माती खादली माती अरे हे बळीराम दादा खोटं बोलतोय पाहिल्यापासून भावाला काय देखवत का आपलं आई गाई नाही खादली गम्या माती आई गाई आई खाली गम्या माती आई गाई नाही खाल्ली माती आई गाई नाही खाल्ली माती दादा खोटं बोलतो बळीराम दादा खोटं बोलतो बैराम दादा खोटं बोलतो बैराम दादा खोटं बोलतो उगाच घेतो माझ्या बरी नाही खाल्ली माती आई गाई नाही खाल्ली माती आई गाई नाही खाल्ली माती माती नाही खाल्ली बळीराम दादा खोटं बोलत आहे मी माती खाल्ली नाही 10 मिनिटं झाली माझ्याकडे बघा आवर तुम्हाला माहिती तुम्हाला भोका लागल्यात मी तुमच्यापेक्षा टायमाला पक्का माणूस भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले सर्वांचं संघटित केलं विचारलं का रे तुमच्या तब्येती खराब का झाल्या त्याने सांगितलं देवा सगळं दही दूध ताक लोणी सगळं डेअरीला जातं डेअरीला काहीच राहत नाही
देवाने विचार केला आपलं दही दूध ताक तिकडे जात आहे दुश्मनाच्या गावाला. मग घरी चोऱ्या करायला सुरुवात केली. मग चोऱ्या झाल्यानंतर गारण यायला सुरुवात केली शॉर्टकट मध्ये. पहिली आली धावणी अनेक बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवणी, गाठ बाई कुणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा, अना कोटवर सोसू मी धिंगाणा. दुसरी आली धावत अनेक बाई काही केली माता मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत हे गे बाई आम्हाशी पहावे ना यशोदे बाळ तुझा. यशोदा माया बाहेर आली आणि तिने सांगितलं काय ग तुम्ही सांगता माझ्या पोरानं असं केलं माझ्या पोरानं तसं केलं, माझं पोरग का तसं होय ग. अरे बाळ सगुण गुणाचे कहाणे गे, बाळ सगुण गुणाचे कहाणे, बाळ सगुण गुणाचे तारे, बाळ सगुण गुणाचे तारे. बाळ दिसतई गोजिरवाणे गे, बाळ दिसतई गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे गे, बाळ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगता गाराणे गे गोकुळ जाणारी, काय सांगता गाराणे गे गोकुळ जाणारी. काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी, गोकुळ जाणारी, गोकुळ जाणारी. यशोदा माईने सांगितलं मार्ग माझं पोरग तसलं नाही, श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, याची संगत सोडा गे गोकुळ जाणारी. अगं तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ जाणारी. त्याला सख्खी आई म्हणायचं. आपला मुलगा किती खोडसर असू दे आपल्या मुलाची गारण यायला पटत नाहीत. आपण म्हणा मावशी तुमचं पोरग लय दारू पित. तिची आई काय म्हणते माहिती का, महाराज आमचं पोरग लय चांगलंय पण त्याचे मित्र नालायक आहेत. नाही तर माझं पोरग काय तसलंय. तसं यशोदा मैया म्हटली अहो माझं पोरग चांगलंय, तुम्ही 12 घरच्या 12 मिळून आलं तर माझ्या पोरावर आरोप करता. पण एके दिवशी भगवान परमात्मीच खोडी केली. यशोदानं ओळखलं ही घर का बिदी लंक दहने, कधी 40 घेऊन जाऊन पळून मेळ लागणार नाही, आपल्याला एकटं पडावं लागन, अगोदर सावध व्हावं लागन. म्हणून यशोदा मायानं सांगितलं आता तो इथं राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. मग गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. भगवान परमात्म्यानं गाईचा सांभाळ केला आणि गाईचा सांभाळ करत असताना खेळ खेळायला सुरुवात केली. हा मामा पोरा हा मामा खेळ मांडी येला अनेक खेळ खेळले. टाइम कमी आहे आपल्याला. पण एका गोपाळाने विचारलं देवा कुठपर्यंत खेळायचं आता, 1:15 वाजलेलाय, 8 दिवस झाले आता आम्ही दमलेलो आहेत, चांगले चांगले कीर्तन ऐकलेले आहेत, आता शेतातले कामं राहिलेले आहेत, आता कुठपर्यंत खेळायचं, खांदी भार पोटी भूक काय आता कीर्तनाचे सुख. कीर्तनाचे ना आता उशीर झाला, काय कीर्तनाचे सुख राहणार आहे, आता काय खेळायचे सुख, बास कर आता. आणि मग भगवान परमात्म्यानं सर्वांच्या शिदोरे एकत्रित केल्या आणि दुर्लभ असणारा काला तो त्यांना प्राप्त करून दिला. तो काला आपल्याला कोणी दिला, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती. हो माझा ज्ञानराज गोपाळाची लायवाटी, माझा ज्ञानराज गोकुळाची लायवाटी, माझा ज्ञानराज गोपाळाची लायवाटी, माझा ज्ञानराज गोकुळाची लायवाटी.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर